आजच्या या व्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. हा बरं, जर पोलिसांनी पकडला तर आपल्याला सीट टाकायचं नाही, ज्याची गाडी आहे तोच हे तो करणार. आताच उतरा, बसूच नका तुम्ही. बरोबर. अचानक प्लॅन झाला आहे भयानक. चाललो आहे बारामतीचे विहीर. लोकेशन तुम्हाला माहीत असेल, छावा मूवी बघितला असेल, त्याच्यामध्ये एक सीन आहे. त्याप्रमाणे आम्ही तिघी चाललो आहे ट्रिपशी आणि दोघंजण पुढे गेले. सो बघूया कसं होत आहे. पोलीस भेटले, पैसा हा एकटा भरला. भावाचा बड्डे झाला आहे, आमच्याकडे पैसे नाही. गाडी त्याची आहे. पोलीस वाजत आता खंडाळ्यापर्यंत पोहोचलो आहे. साताऱ्यापर्यंत प्रवास करायचा आहे. आता आठवी आपला ड्रायव्हर आहे, तो रायडर आहे, तो भयानक आहे. तो आता आम्ही दोघं पाणी जाणार आहे आणि एकटा जाणार आहे. ओके, एंडपर्यंत आम्ही निघतो तर आम्हाला तर भेटू नेक्स्ट इयर. तर साताऱ्याच्या टोल नाक्यावर आम्ही पोचलो. पुढे एक मित्र गेला, त्याला सांगितलं फोन करून सांग पोलीस आहेत की नाही. पुढे पोलीस आहेत, आम्ही दोघं उतरले आणि पाड्याला पुढं पाठवलं आहे. आपण आता चालत जातो आहे. आम्हाला उतरावं लागलंच पैशाचं. गाडीची जरा काळजी वाटते मला, म्हणून आम्ही उतरलो. पुढं चालायचं, आता किती चालायचं ते माहीत नाही. अजून टोल नाका पण बराच लांब आहे थोडा. हां, ऊन पण लागते आणि टोपी वगैरे काही घेऊन नाही आलो. आमच्यासारखी कोण नाही आहे. तर आम्हाला पुन्हा वापस भेटले दी पवन माने, विराज ढुकले. बूमर घेतलेत वाटेमध्ये. PUC काढा थांबलो इथे. साताऱ्याच्या जवळ पोचलो आम्ही. आता टोल नाका क्रॉस केला आहे. PUC साठी थांबलो आहे. त्या भावाला परवा फटका बसला होता PUCचा. साताऱ्याला पोचलो आहे आम्ही बारामतीच्या विहिरीजवळ. विहिरीमध्ये आंघोळ चालू आहे. छावा मूवीमध्ये एक सीन आहे, तो मी या व्हिडिओमध्ये टाकतो. अब समय आ गया है इंद्र प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का वार होगा. मराठों का. सो त्या मूवीमधला जो सीन ते शूट झाला आहे त्या ठिकाणी आम्ही आता आलो आहे. आम्ही साताऱ्याच्या अलीकडे जरा, साताऱ्यापासून 10-15 किलोमीटर दूर असू. तिथे ही बारमोट्याची विहीर आहे. तिथं शूट झाला होता छावामधला. म्हणजे संभाजीराजे पिंडीवरती ते पूजन करत आहेत, तो सीन. तिथे जे लोक कपडे चेंज करत आहेत ना, तिथं ते शूट झालं आहे. कपडे चेंज करणाऱ्या लोकांना काय घेतो? कपडे चेंज करणाऱ्या लोकांना पण ते ब्लॉगमध्ये घ्यायचं तुला काय म्हणजे? अरे तर काय ते येतात, ते नॅचरली असं का. एरियाचा छोटाच आहे, एवढा मोठा नाही, पण ते ऐतिहासिक आहे त्यामुळे छान आहे ते. आणि माझ्या मते मान्सूनच्या ह्याला खूप छान दिसेल. खाली जाऊया. फोटो काढा. खाली गेलो की मग ते साईडला होतं की माझा फोटो काढा. कपडे घेऊन आलो तर कपडे फोटो काढतोय. त्याला फ्रेममधून बाहेर निघालो आहे आणि आता आम्ही जिना चढतोय वरती. इकडे वरती जाण्यासाठी ते लोक काय करतात मला माहीत नाही. काय करायचं आहे, काय करायचं आहे? वरती जायचं आहे का? वरती चलो चलो, तुम्ही तिकडून जा, आम्ही इकडून येतो. हां, ह्याला आमचा आहे ना जरा फोटोशिवाय वगैरे दुसरं काय समजत नाही. मधला थोडं थांबायला लागते असं वाटतं मला. तर निघालो इकडून, पूर्ण अंधार आहे. मस्त बाहेर गरमी असली तरी थोडं थंड आहे. आता तुम्हाला मी दिसत नसेल, पूर्ण काळोख आहे. आवाज पूर्ण घुमतोय आणि फायनली आपण आता आजच्या गावात सापडलो, वरती पोचलोय. म्हणतायत
त्याच्या सगळ्या गोष्टी ह्याला माहिती आहेत. तो तुम्हाला एक्सप्लेन करतो आम्हाला. 12 मूठ म्हणजे काय सांग. आधी सांगू तर आपण एक इंस्टाग्राम स्क्रोल करता करता एका व्हिडिओमध्ये आलो, ठीक आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये आम्हाला कळालं की ही जी विहीर आहे ही 12 मोठ्यांना पाणी पुरवायची, म्हणून त्याला 12 मोठ्याची विहीर म्हणून 12 मोठे म्हणजे कोण? मोठे कोण? पण 12 मोठे म्हणजे मला खरंच माहिती नाही 12 मोठे म्हणजे काय माहित नाही. मला वाटतं 12 मोठे म्हणजे 12 गाव असावे असं माझा अंदाज, बट अंदाज आहे. आय डोंट नो. आपण गुगल करूया, नाहीतर आपण इकडे लोकलला कोणतरी विचारूया 12 मोठ्याची विहीर का बोलतात, आणि त्यानंतर आपण घरी जायचं. आता नॉर्मल वाटत वगैरे त्याला मोशन वगैरे जो मेन सीन तर शूट झाला होता ना, ती ही प्लेस आहे. त्या बाजूला इकडं पाणी होतं, पण ते आता पाणी नाही, कारण की आता मेचा महिना चालू आहे. झालं. इथे एंट्री आहे याची. या बाजूला इकडे एंट्री, इकडून असं खाली जायचं तिकडे. त्या बाजूला तिथं सीन आहे. तर आपण या बाजून रेकॉर्ड करूया आता. मी येतोय, जल्दी वहाँ से हटो. बाकी या विहिरीला 12 मोठ्याची विहीर का बोलतात? नागेवाडीपासून 2 किलोमीटर अंतरावर 12 मोठीची विहीर आहे. ही विहीर ऐतिहासिक असून त्या विहिरीला 28 पायऱ्या आहेत. विहीर शाहू महाराजांच्या काळातली विरोबाई भोसले यांच्या मालकीच्या. विहिरीला 28 पायऱ्या आहेत. त्या विहीर 110 फूट खोल असून 50 फूट विहिरीचा घेरा आहे. विहिरीला एकच विहीर आहे. विहिरीचं पाणी 250 आंब्याच्या जातीच्यासाठी केलेलं पाणी पुरवत होते. आंब्यासाठी पाणी पुरवत होते. ओके. विहिरीच्या भोवतानी सगळी चिंचेची झाडे हां. आहेत. विहिरीच्या शेजारी एक शंकराचं मंदिर आहे. त्या वरती एक झाड आहे ना, पिंपरण. हां. वडाच्या आणि पिंपळाच्या मधला प्रकार पिंपरण. हां. ते पण झाड 350 वर्षाचं आहे. ओके. तर ते आणि 12 मोठ म्हणजे नेमकं काय आहे मला? 12 मोठ म्हणजे 12 मोठा चालायचं म्हणून 12 मोठाचं नाव पडलंय. ओके. मोठा 15 आहे. हां. 15 मोठा आहे, त्यातल्या 12 चालायचा. बैलाला बैल घासायचे, त्याच्यामुळे 12 मोठं म्हणजे पाणी काढायचं ते. पाणी पाणी काढायचं. काढायचं. हां, पाण्याला हां, गोल गोल हां. फिरवून त्याला मोठं म्हणतात. गोल गोल फिरत नाही, शंकाच्या आकाराचा असतो. तुम्ही मोबाईलला हे का करा की तुम्हाला मोठं बघायचं. नेट मोठा अशी शंकाच्या आकाराची. इकडनं आम्ही पेरू घेतलेत आणि जांभळं घेतले. आपलं संपली तर त्याच्यावर टाकायचं. हो, मग तुला टाका. सगळं टाकणार. काकींचं असं म्हणणं आहे, इथून हळद घेऊन गेलं ना, अर्धा किलोची हळद घेऊन लग्न लवकर लग्न लागतं. तर आता ह्याला गरज आहे. पहिली गरज ह्याला आहे, दुसरी गरज ह्याला आहे, ह्याला पण आहे, ह्याला पण गरज आहे. म्हणजे माझ्या तरी म्हणजे सगळ्यांनाच गरज आहे. असं झालं. म्हणजे अनुभव येईल. मग दुसरं पळत येईल इथं याला. थँक्यू काकी.